29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. जागतिक स्तरावर वेगवेगळ्या देशांमध्ये वाघांची घटत चाललेली संख्या आणि त्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम आणि वाघांचं मानवी जीवनात असणारं अनन्यसाधारण महत्त्व या सर्व गोष्टींचा नव्या पिढीला अभ्यास व्हावा व त्यांच्यामध्ये त्या संदर्भातील जाणीव-जागृती निर्माण व्हावी, याकरिता 29 जुलैला हा दिवस वनविभाग आणि अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच धर्तीवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक श्रीयुत आदर्श रेड्डी सर आणि सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीमती दिव्या भारती एम मॅडम यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागातील चौराकुंड परिक्षेत्राच्या मार्फत जिल्हा परिषद शाळा चौराकुंड येथे 29 जुलै 2024ला व्याघ्र दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण व संवर्धन, त्याचबरोबर वन्यजीव संरक्षणामध्ये वाघाचे महत्त्व, वाघांना वाचविण्याची नितांत गरज या विषयावर रवींद्र अ खेरडे वनपरिक्षेत्र अधिकारी, मेव्याप्र चौराकुंड परिक्षेत्र यांनी मार्गदर्शन केले. तसेच चौराकुंड परिक्षेत्रातील अन्य वनकर्मचारी आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाशराव देऊळकर सर, श्री श्रीनाथ सर, श्री घोरमाळे सर, श्री कुन्हेकर सर, श्री खिराडे सर, श्रीमती डांगरकर मॅडम आदींनी या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरिता चौराकुंड वन्यजीव परिक्षेत्रातील रोशन कुडवे, वनपाल सूरज भगत वनरक्षक, राजेंद्र चिमोटे वनरक्षक, कालीराम कासदेकर, फाल्तू कासदेकर, सीताराम धांडे, वैभव गायकवाड, राम भिलावेकर, सुरेंद्र ढिमरकर, सोमजी अंखंडे आणि शिक्षकवृंद, जिल्हा परिषद शाळा चौराकुंड या सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले. जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून संजय जावरकर यांची रिपोर्ट.